आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत होणार असल्याची माहिती। इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे व्यस्त असल्याने शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबईत उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरेंट्याल यांचा भाजपात पक्षप्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार गोरेंट्याल यांची प्रतिक्रिया। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत डांगेंची घरवापसी। फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामाची आठवण। तुम्हाला जो पक्ष प्रवेश अपेक्षित तो आमच्या मनात नाही। सांगलीतून अजून प्रवेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, कोणी प्रवेश करायचा तो प्रदेशाध्यक्षांचा निर्णय असल्याचे फडणवीसांचं वक्तव्य। सरकार विरोधात लढण्याची हिंमत सगळ्यांमध्ये असेलच असं नाही। राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांच्यावरती निशाणा। इंदापूर कोर्टात राजू शेट्टी सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर बसले होते। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात भाजपा विजयी। आधी बीडीसीसी बँक आणि आता दूध संघातही नाना पटोलेंना धोबी पछाड। भाजपाकडून विलास खाटेघाये यांची अध्यक्षपदी निवड। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। मनपा निवडणुकांआधी पंकजा मुंडेंना धक्का। गेल्या 35 वर्षांपासून असलेली मुंडे कुटुंबियांची साथ सोडणार। आमदार आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पत्र। आमदारांसोबत ठाकरेंनी काल बीडीडी चाळीतील सर्व घरांची केली पाहणी। रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम आणि अनिल परवांची भेट। व्यवसायानिमित्त भेटत असतो। भेटीनंतर सदानंद कदमांची प्रतिक्रिया। आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या।